नमस्कार. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. MKCL द्वारा आयोजित व्यक्तिमत्व विकास यशाची गुरुकिल्ली या विशेष वेबिनारमध्ये मी तुमचं स्वागत करते. मी सुप्रिया माणगावकर MKCL मध्ये संवादक म्हणून कार्यरत आहे. आजच्या या आपल्या सेशनचा उद्देश हाच आहे की व्यक्तिमत्व विकास आपल्यासाठी किती गरजेचा आहे याची जाणीव करून घेणे. कारण आजकालच्या या युगामध्ये जसं कॉम्पिटिशनचं हे जे काही जग आता सुरू आहे, रोज नवीन नवीन अपडेट्स येत राहतात, नवीन नवीन गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर त्या अनुषंगानं स्वतःचा व्यक्तिमत्व विकास कंटिन्युअस करत राहणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण हेच बघणार आहे की आपला स्वतःचा व्यक्तिमत्व विकास आपण कसा करू शकतो, तो किती महत्वाचा आहे आणि त्याचं सक्सेस सोबत किंवा यशासोबत काय कनेक्शन आहे. तसं बघायला गेलं तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बेसिकली म्हणायला गेलं तर मॅक्झिमायझिंग अवर पोटेन्शियल म्हणजेच आपली क्षमता वाढवणे. आता आपली क्षमता वाढवणे म्हणजे नक्की काय? तर आपली कौशल्य किंवा आपली ॲबिलिटी ही कंटिन्युअस इम्प्रूव्ह करत जाणं आणि हे इम्प्रूव्ह करत गेल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला किंवा आपल्या व्यक्तिमत्वातले जितके काही पैलू आहेत, त्याला खूप छान एक आकार आपण देऊ शकतो. आणि ही क्षमता वाढवणं म्हणजे एकदा एखादं स्किल आपण शिकलो, एखादी क्षमता आपल्यामध्ये आपण अंगी बाणवली आणि ते काम तिथंच थांबलं असं नाहीये. हे कंटिन्युअस करत जाण्याची प्रोसेस आहे. दुसरं म्हणजे कंटेम्प्लेट आवर एम्स म्हणजेच आपलं ध्येय विचारात घेणं. कारण स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर स्वतःचं ध्येय आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या ध्येयाप्रती आपण खूप एकनिष्ठ असलं पाहिजे. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी, ते अचीव्ह करण्यासाठी जो काही रस्ता किंवा जो काही मार्ग आपल्याला चालत जायचा आहे, तिथपर्यंत पोहोचण्याच्या या मार्गामध्ये कंटिन्युअस आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास आपण करणं गरजेचं आहे. नंतर येतं ते म्हणजे अॅनलाइज अवर क्वालिटीज अँड स्किल्स. आपल्या स्वतःच्या गुणांचं आणि कौशल्यांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडे सध्या कोणत्या क्वालिटीज आहेत, कोणती कौशल्य माझ्याकडे आहेत, हे स्वतः जाणून घेणं, त्याचं विश्लेषण करणं, कोणत्या गोष्टी मला अजून करणं गरजेचं आहे, ते फाइंड आउट करणं आणि ते आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील राहणं. हे आपण जर करत गेलो तर आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित व्हायला नक्कीच वाव मिळतो. आणि शेवटचं आणि महत्वाचं ते म्हणजे सेट गोल्स. जसं आपल्याला ध्येय माहिती पाहिजे तसं ते निश्चित करून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गही आपल्याला ठरवता आला पाहिजे. आणि म्हणूनच व्यक्तिमत्व विकासाची आपल्याला गरज आहे. थोडक्यात आता आपण बघितलं की व्यक्तिमत्व विकास म्हणजे नक्की काय आहे. तर याचा सार बघायला गेलं तर असंच आहे की स्वतःच्या क्षमता वाढवणे, स्वतःचं ध्येय विचारात घेणे, गुणांचं आणि कौशल्यांचं परीक्षण किंवा विश्लेषण करणं आणि ध्येय निश्चिती करणं. हा सगळा प्रवास म्हणजे आपलं व्यक्तिमत्व विकास. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉइस यांच्या इथल्या सायकोलॉजिस्टनी एक रिसर्च केला आहे आणि त्यांच्या रिसर्चच्या अनुसार त्यांचं असं म्हणणं आहे की ह्युमन ट्रेट्स वी पजेस कॅन बी चेंज्ड इफ वी वॉन्ट or willing to change them to make the better version of ourselves. म्हणजेच की आपण स्वतःची अधिक चांगली आवृत्ती बनवायची जर इच्छा बाळगली, आपली स्वतःची तशी इच्छा असेल की मला चेंज करायचं आहे, माझं व्यक्तिमत्व विकसित करायचं आहे आणि माझी एक चांगली आवृत्ती बनवायची आहे आणि अशी आपली जर स्ट्रॉंग इच्छा असेल, विलिंगनेस असेल, तर आपण आपले हे जे काही कौशल्य, गुण आहेत ते बदलू शकतो आणि एक आपली चांगली प्रतिमा या समाजामध्ये तयार करू शकतो. आणि हा रिसर्च ऍक्च्युअल युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉइस यांच्याकडून कंडक्ट केला गेला होता आणि त्यातलं हे एक निरीक्षण मी तुमच्यापर्यंत आता शेअर केलं. आता थोडंसं पुढे जाऊयात आपण.
मग व्यक्तिमत्व विकास जसं मी म्हटलं की गरजेचं आहे, पण नक्की का एखाद्याला व्यक्तिमत्व विकासाची गरज पडते? म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे? त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे टू मेक युअर युनिक आयडेंटिटी. आपली स्वतःची अनोखी ओळख निर्माण करण्यासाठी. प्रत्येकाच्याच मनात अशी एक इच्छा असते ना, की माझं एक वेगळं व्यक्तिमत्व, माझी एक वेगळी ओळख असावी आणि त्या ओळखीनुसार मला या जगामध्ये एक छान स्थान मिळावं. पण हे सगळं अचीव्ह करायचं असेल, तर स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. यातला दुसरा मुद्दा येतो, मेक यू आउट परफॉर्म इन युअर अनकम्फर्टेबल झोन. म्हणजेच आपला परफॉर्मन्स जो आहे, तो अगदी उच्च लेव्हलला जर आपल्याला न्यायचा असेल आणि तेही आपल्या अनकम्फर्टेबल झोनमध्ये असताना. कारण कधी-कधी कसं होतं, की आपण आपला कम्फर्ट झोन सोडत नाही. म्हणजे पर्टिक्युलर 4च गोष्टी मी करणार आहे, त्याच्या पलीकडे मला जायचंच नाहीये. का तर मग त्या 4 गोष्टींच्या चाकोरीतनं बाहेर गेल्यानंतर मी अनकम्फर्टेबल होतो. मला फारसं तिथे जाऊन काही करताच येत नाही, हे माझं फीलिंग आहे, हे माझे विचार आहेत. आणि मी तशी धारणा बनवून घेतलेली असते, की मला या चाकोरी बाहेर जायचं नाहीये. पण जर आपण व्यक्तिमत्व विकास या गोष्टी स्वतः शिकत गेलो, तर कुठल्याही अनकम्फर्टेबल झोनमध्ये सुद्धा आपला परफॉर्मन्स आपण खूप छान प्रकारे देऊ शकतो आणि म्हणून व्यक्तिमत्व विकासाची आणि अशा प्रकारच्या प्रशिक्षणांची गरज आहे. अँप्लिफाय युअर सेल्फ इस्टीम. स्वतःचा सेल्फ इस्टीम वाढवण्यासाठी. हे तर खूप बेसिक आणि गरजेचं आहे. कारण जेव्हा आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, व्यक्तिमत्व विकास आपला होईल, तेव्हाच ॲक्चुअल आपला सेल्फ इस्टीम इम्प्रूव्ह होईल. कारण हाय सेल्फ इस्टीम असेल तर आपण कॉन्फिडंट राहतो आणि स्वतःबद्दल हाय सेल्फ इस्टीम असणं कधीही चांगलंच आहे आणि म्हणून व्यक्तिमत्व विकासाची आपल्याला गरज आहे. चौथा मुद्दा यातला येतो, इम्प्रूव्हज डिसिजन मेकिंग एबिलिटी. निर्णय घेण्याची क्षमता यामुळे वाढू शकते. कारण व्यक्तिमत्व विकास म्हणजेच आपण आपली कौशल्य आणि आपल्या क्षमता वाढवणार आहे. आणि जेव्हा आपण तेवढे सक्षम असू, तेव्हा स्वतःच्या लाईफमधले निर्णय घेताना आपली ही डिसिजन मेकिंग क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे कार्यरत राहू शकते. आणि म्हणूनच आपल्याला व्यक्तिमत्व विकासाची गरज आहे. 5वा मुद्दा येतो, इंटेन्सिफाय द इनर स्ट्रेंथ. आंतरिक शक्ती किंवा अंतर्गत आपली जी शक्ती आहे, ती वाढवण्यासाठी सुद्धा व्यक्तिमत्व विकास करणं गरजेचं आहे. जसं सेल्फ इस्टीममुळे कॉन्फिडन्स वाढतो आणि डिसिजन मेकिंग एबिलिटी आल्यामुळे ती आपली एक क्वालिटी वृद्धिंगत होत गेल्यामुळे एक आतली आपली जी शक्ती आहे, अंतःप्रेरणा असं म्हणू शकतो आपण, अंतर्गत शक्ती किंवा इंटरनल एक स्पिरिच्युअल किंवा इंटरनल फोर्स असं आपण याला म्हणू शकतो. ते वाढवण्यासाठी सुद्धा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपल्याला गरजेचं आहे. कारण जर आपली अंतर्गत शक्ती वाढत गेली, तर आपण स्वतः सेल्फ मोटिव्हेटेड राहायला खूप मदत होते. एक्सटर्नल मोटिव्हेशन आपल्याला मिळत असतंच, पण इंटरनली जर आपल्याला ती ताकद असेल, तर प्रत्येक वेळेस बाहेर कुणीतरी येऊन मोटिव्हेट करण्यापेक्षा स्वतः आपण मोटिव्हेटेड राहतो आणि आपली ही शक्ती आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यात कामी येते. यातला 6वा मुद्दा आहे, ग्रो द एबिलिटी ऑफ अडॅप्टेडनेस. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये पारंगत होण्याची आपली क्षमता वाढवणे. असं प्रत्येकाला वाटत असतं ना, की प्रत्येकच गोष्ट मला छान आली पाहिजे, मी त्यामध्ये पारंगत पाहिजे. पण प्रत्येकाकडं अगदी जन्मजात सगळ्याच गोष्टी असतात असं नाहीये. म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये एखादी व्यक्ती पारंगत असू शकते असं नसतं. पण आपण जर कंटिन्युअस हे स्किल्स शिकत गेलो, त्या गोष्टी स्वतःमध्ये आणत गेलो, त्याचा सिरियसनेस लक्षात घेऊन ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करत गेलो, तर कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा ती जी क्षमता आहे किंवा एखादं स्किल आहे, त्यामध्ये आपण नक्कीच पारंगत होऊ शकतो. आणि ह्या म्हणजे ते एक लेव्हल गाठण्यासाठी तिथपर्यंत पारंगत होण्यासाठी ॲक्चुअल आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची खूप गरज आहे. पुढचा यातला मुद्दा येतो तो म्हणजे इम्प्रूव्ह युअर इमोशनल इंटेलिजन्स. भावनिक बुद्धिमत्ता सुधारण्यासाठी. जसं इंटेलिजन्स
जे आपण म्हणतो इंटेलेक्च्युअल IQ, तसं EQ पण असतो. आणि हा भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनिक बुद्ध्यांक सुधारायचा असेल तर आपल्याला व्यक्तिमत्व विकासाच्या या गोष्टी कामी येऊ शकतात. कारण स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित होत असेल तर आपण इमोशनली स्टेबल राहू शकतो. आपला तो इमोशनल इंटेलिजन्सचा बॅलन्स चांगला याच्यामुळे राहू शकतो आणि म्हणून व्यक्तिमत्व विकासाकडे अगदी काळजीने किंवा तितकं सिरियसनेसनी बघणं खूप गरजेचं आहे. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे इम्प्रूव्ह सोशल इंटरॅक्शन. जसं की माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळं समाजात नेहमीच आपल्याला बोलत राहावं लागतं, कम्युनिकेट करावं लागतं. इंटरॅक्शन आपलं या समाजासोबतच होत असतं. आणि स्वतःचं व्यक्तिमत्व तसं एक खूप छान आपण बनवलं तर आपलं हे सोशल इंटरॅक्शन वाढवण्यासाठी या व्यक्तिमत्व विकासाची आपल्याला खूप मदत होऊ शकते. आणि शेवटचा यातला मुद्दा येतो तो म्हणजे एलिव्हेट्स स्पॉन्टॅनिटी, उत्स्फूर्तपणा वाढवण्यासाठी. जे खूप महत्वाचं आहे. कोणतीही गोष्ट करताना आपण उत्स्फूर्त असलो, तर अधिक चांगल्या प्रकारे आपण ती गोष्ट शेवटपर्यंत करू शकतो. ती गोष्ट ठरवलेली आपण ती अचीव्ह करू शकतो. तर आता आपण बघितलं की नक्की पर्सनॅलिटी म्हणजे काय आहे आणि आपल्याला व्यक्तिमत्व विकासाची गरज काय असते. म्हणजे का हे शिकणं आणि ते स्वतःमध्ये गोष्टी आणणं गरजेचं आहे. आता थोडंसं पुढे जाऊयात. आता जसं या वेबिनारचं नाव आपण दिलेलं आहे की यशाची गुरुकिल्ली. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच व्यक्तिमत्व विकास काय आहे, त्याची गरज आपल्याला का असते, तो का महत्वाचा आहे हे आपण पाहिलं. पण मग यशाचं आणि व्यक्तिमत्व विकासाचं काय रिलेशन आहे? तर जसं तुम्हाला समोर एक इमेज दिसतीये की दोन असे उंच कडे दिसतायत, मध्ये गॅप आहे, दरी आहे आणि एका साईडवरून दुसऱ्या साईडला जाण्यासाठी मध्ये ती एक किल्लीचं एक छानशी इमेज ती तिथे लावलेली आहे. तर हे ऍक्च्युअल असंच असतं की आपल्याला जितके कौशल्य सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत, आपल्यामध्ये ते वैशिष्ट्य आहेत, त्याच्या जोरावर आपण एखाद्या ठिकाणी बरोबर येऊन थांबतो. म्हणजे जो पहिला कडा आहे, जिथून ती किल्ली सुरू होते, तिथपर्यंत आपण येऊन थांबतो आणि आपण जे ध्येय निश्चित केलेलं असतं, जे आपल्याला मिळवायचं आहे, तिथे जाण्यासाठी तो कडा आपल्याला समोर दिसत असतो, पण मध्ये खूप गॅप आहे. आणि आपण इतकी उंच उडी मारून नाही जाऊ शकत. मग हा गॅप भरून कशाने काढायचा? तर त्याच्यासाठीच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची वेगवेगळी कौशल्य, नवनवीन स्किल्स शिकणं आणि त्याच्यातून हा मार्ग तयार करणं. आणि म्हणूनच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे इज इक्वल टू की टू सक्सेस. कारण यशासाठी जर आपल्याला अगदी शाश्वत रूपानं काही मदत करणार असेल तर ते आहे स्वतःचा व्यक्तिमत्व विकास. कारण प्रत्येक वेळेस दुसरे कोणीतरी येऊन मला मदत करतील किंवा दुसऱ्या कोणामुळे तरी हेल्प केल्यामुळे मला यश मिळेल असं जर आपण वाट बघत बसलो तर आपल्याला यश मिळणं किती शाश्वत असू शकतं हे तुम्ही सुद्धा कल्पना करू शकता. आणि म्हणून यश मिळवायचं असेल तर स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करणं खूप गरजेचं आहे. मग इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल की सक्सेस म्हणजे नक्की काय किंवा सक्सेससाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा वापर कसा होतो किंवा कशा प्रकारे ह्या गोष्टी केल्या जातात. आता सक्सेस म्हणजे काय असं जर आपण बोलायला गेलो तर प्रत्येकाचीच सक्सेसची व्याख्या वेगवेगळी असणार आहे. यामध्ये खूप डिफरन्स असणारच आहे. कारण मी जर विचारलं की तुमच्या लेखी सक्सेस म्हणजे काय, तर याच्यासाठी उत्तरं खूप वेगवेगळी येतील. कोणी म्हणेल पैसा, प्रसिद्धी मिळवणं म्हणजे माझ्यासाठी यश मिळवल्यासारखं आहे. कोणी म्हणेन की मला चांगली फोर व्हीलर घेणं हे माझ्यासाठी सक्सेस आहे. कोणी म्हणेल समाजामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करणं हे माझ्यासाठी सक्सेस आहे. तर कुणाचं उत्तर असं असेल की समाधानी राहणं आयुष्यामध्ये हे सगळ्यात जास्त माझ्यासाठी सक्सेसफुल किंवा ते माझ्यासाठी यश आहे. मग ही यशाची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलत जाते. कारण प्रत्येक व्यक्तीचं
स्वतःकडनं असणाऱ्या अपेक्षा किंवा प्रत्येक व्यक्तीची ध्येय वेगवेगळी असल्यामुळं प्रत्येकाच्या लेखी ही सक्सेसची व्याख्या बदलत जाणार आहे. पण आपण जे सक्सेस मिळवत जातो किंवा एखाद्या व्यक्तीला जेव्हा सक्सेस मिळतं, तेव्हा इतरांना फक्त ते मिळालेलं यश दिसतं. पण त्याच्यामागं त्या व्यक्तीनं काय-काय कष्ट केले, त्यांनी काय-काय मेहनत घेतली, ते नाही दिसत. आणि थोडक्यात हे सक्सेस जे असतं ना, ते आईसबर्ग सारखं असतं. हिमनग जे आपण म्हणतो, तशासारखं हे सक्सेस असतं. कारण हिमनगाचा 1/3 3/4 भाग हा पाण्याखाली असतो आणि बाकीचा 1/4 जो आहे तो वरती असतो. म्हणजे आपलं जे यश आहे ते लोकांना काय दिसतं, की फक्त सक्सेस मिळालं. पण त्या सक्सेसपर्यंत पोहोचण्याचा जो काही मार्ग आहे, तो आपण कसा चालत गेलो, ती वाटचाल आपण कशी केली, हे फक्त आपल्याला माहिती असतं. सक्सेस मिळाल्यानंतर सगळेच खुश होतात, सगळ्यांनाच आनंद होतो. पण मागे वळून पाहताना आपण आपला प्रवास जेव्हा बघतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की सक्सेस मला मिळाल्यानंतर आत्ता लोकं छान-छान सगळं असं म्हणतायत. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी, ह्या विशिष्ट टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी जे काही कष्ट केले ते कोणालाच माहिती नाहीयेत आणि ते फक्त आपल्याला माहिती असतं. आता तुम्हाला समोर स्क्रीनवर ह्या एका इमेजमधून लक्षात येतच असेल, की इतरांना फक्त आपलं सक्सेस दिसतं, पण लोकांना जे नाही दिसत ते काय-काय असतं. तर ते असू शकतं डेडिकेशन, आपलं हार्डवर्क, डिसिप्लिन, आपला सॅक्रिफाईस, फेल्युअर आणि पर्सिस्टन्स. हे फक्त एक नाममात्र आपण इथं एक्सप्लेन एक द्यायचं म्हणून 5-6 उदाहरणं आपण दिलेली आहेत. पण याच्या व्यतिरिक्त अशा भरपूर गोष्टी आहेत जे सक्सेसपर्यंत जाण्यासाठी आपण केलेल्या असतात. ती छोटे-छोटे ॲबिलिटीज, ती छोटी-छोटी कौशल्य आपण आत्मसात करून हा मार्ग आपण चालत आलेलो असतो. मग आता सक्सेससाठी जसं इथं 5-6 हे जे शब्द तुम्हाला दिसतायत, क्वालिटीज दिसतायत, या तर गरजेच्या आहेतच. पण यामधल्या कोणकोणत्या गोष्टी माझ्याकडे आहेत किंवा कोणत्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत, कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे, हे शोधायचं असेल तर काय करता येईल? कारण फक्त मला यश मिळवायचं आहे, असं म्हणून चालत नाही. यश मिळवायचं असेल तर माझं जे काही ध्येय मी निश्चित केलेलं आहे, तिथपर्यंत पोहोचण्याच्या मार्गामध्ये जे काही अडथळे येतील किंवा तो मार्ग तिथपर्यंत जो चालत जायचा आहे, त्या मार्गात मला कोणकोणती कौशल्य गरजेची आहेत आणि ती मी शिकणार कुठून आहे, याचं विश्लेषण करणं, याचं परीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे आपण स्वतः करू शकतो. स्वतःला ओळखून, स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून घेऊन ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आता हे कसं करत जायचं आहे, हे आपण पाहूयात. आता सक्सेसपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल, तर डेव्हलपिंग पॉझिटिव्ह क्वालिटीज ही एक ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगणार आहे. मागच्या स्लाइडमध्ये जे आपण पिक्चर बघितलं, जी इमेज आपण बघितली, त्यातून मी जे एक्सप्लेन केलं, की सक्सेस हे फक्त इतरांना दिसतं, की सक्सेस मिळालं, व्यक्ती यशस्वी झाली, पण त्याच्या मागे खूप काही गोष्टी जोडलेल्या असतात, ज्या इतरांना दिसत नाहीत. पण ज्या व्यक्तीनं ते सक्सेस मिळवलेलं आहे, त्याला त्या गोष्टी माहिती असतात. मग आता ह्या पॉझिटिव्ह क्वालिटीज ज्या मघाशी आपण 5-6 बघितल्या, त्याच्या व्यतिरिक्त ही लिस्ट खूप मोठी आहे. ही कौशल्यांची लिस्ट, ह्या क्षमतांची लिस्ट, एबिलिटीजची लिस्ट खूप मोठी आहे. मग यातल्या कोणत्या-कोणत्या माझ्याकडे आहेत किंवा कोणती कौशल्य, कोणते गुणवैशिष्ट्य माझ्याकडे आहेत, हे शोधणं, ते आहेत ते मेंटेन करणं आणि कोणते नाहीयेत ते फाइंड आउट करून त्याच्यावर काम करायला सुरू करणं खूप महत्वाचं आहे. तर यासाठी मी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगणार आहे. ही ॲक्टिव्हिटी करताना तुम्ही एकटे स्वतः सुद्धा ही ॲक्टिव्हिटी करू शकता किंवा तुमच्याकडे आता सध्या ग्रुप अवेलेबल असेल तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत सगळ्यांनी मिळून सुद्धा तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करू शकता. ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईन. तुम्ही नोंद करून घ्या आणि नंतर सुद्धा हा व्हिडिओ बघताना तुम्ही तो पॉज करून त्या गोष्टी करत जाऊ शकता.
तुम्हाला करायचं आहे की पेन आणि पेपर घेऊन बसायचं आहे. पेपरवर तुम्हाला 3 कॉलम बनवायचे आहेत. त्याला नंबर द्यायचा आहे 1, 2 आणि 3. 3 कॉलम आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्या खाली 2 रोज ॲड करायच्या आहेत. पहिल्या कॉलमला आपण नाव द्यायचं आहे रोल मॉडेल ऑर आयडियल पर्सन इन माय लाईफ. माझ्या आयुष्यातील रोल मॉडेल कोण आहे किंवा माझ्या आयुष्यातील आयडियल पर्सन कोण आहे, हे आपल्या कॉलमचं नाव. दुसऱ्या कॉलमचं नाव आपण देतोय माय स्किल्स आणि तिसऱ्या कॉलमचं नाव आहे लॅक ऑफ स्किल्स. आता हे 3 कॉलम करून झाल्यानंतर ह्या प्रत्येक कॉलममध्ये काय लिहित जायचं आहे हे नीट ऐका. पहिल्या कॉलममध्ये अर्थातच आपण पहिल्या कॉलमचं नाव दिलं आहे आयडियल पर्सन इन माय लाईफ. तर त्या व्यक्तीचं नाव तिथे खाली आपण मेन्शन करायचं आहे, जी व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आदर्श व्यक्ती आहे आणि जी माझ्या दृष्टीने आत्ता सक्सेसफुल आहे, ज्याला आपण फॉलो करतो, ज्यांचं सक्सेस असं आपल्याला वाटतं की मीही सक्सेसफुल व्हायला पाहिजे, त्या व्यक्तीसारखे गुणवैशिष्ट्य कौशल्य माझ्याकडे पाहिजे, त्या व्यक्तीचं नाव मेन्शन करायचं आहे. हे नाव मेन्शन केल्यानंतर 3 मिनिटं विचार करून या व्यक्तीकडं कोणकोणती गुणवैशिष्ट्ये आहेत, कोणकोणती कौशल्य आहेत, त्याची लिस्ट आपल्याला बनवायची आहे. म्हणजेच ही जी व्यक्ती माझ्या आयुष्यात आयडियल आहे, मी जिला आदर्श मानते, ती तिच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल आहे. या सक्सेसपर्यंत पोहोचताना कोणकोणत्या गुणवैशिष्ट्यांमुळे ती तिथपर्यंत गेली आहे, याचा थोडक्यात आपण आढावा घ्यायचा आणि याच्यासाठी स्वतःला वेळ द्यायचा 3 मिनिटं. मग पूर्ण त्या आयडियल पर्सनचा जीवन प्रवास बघताना, त्यांच्या अचीव्हमेंट्स बघताना, त्यांना आलेले फेल्युअर त्यांनी कसे हँडल केले, त्यांच्या लाईफमध्ये आलेले प्रॉब्लेम्स त्यांनी कसे सोडवले, त्यांना मिळालेलं यश कसं एन्जॉय केलं, ते यश त्यांनी शाश्वत कसं ठेवलं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला त्यांच्या गुणवैशिष्ट्यांची, त्यांच्यामध्ये अवेलेबल असलेल्या कौशल्यांची लिस्ट बनवायची आहे, एक यादी तयार करायची आहे. ती यादी साधारणतः अशी बनेल. मी फॉर एक्झाम्पल इथे यादी तयार केलेली आहे. आयडियल पर्सनसाठी मी अमिताभ बच्चन जे बिग बी आहेत, सगळ्यांना माहिती आहे. बरेच जणांचे ते फेव्हरेटही आहेत. तर त्यांचं नाव मी आता साधारण एक उदाहरणादाखल घेतलेलं आहे. तर त्यांच्या या काही क्वालिटीज, काही कौशल्य मी इथं मेन्शन केलेली आहेत, की ज्याच्यामुळे ते सक्सेसफुल आहेत त्यांच्या लाईफमध्ये. आणि मला जर असं वाटत असेल की मलाही तसं सक्सेस मिळवायचं आहे, तर या गोष्टी माझ्याकडं असल्या पाहिजेत. ही यादी आत्ता मी फक्त 9 मुद्दे लिहिलेले आहेत. तुम्ही जेव्हा तुमच्या आयडियल पर्सनचे हे गुणवैशिष्ट्य कौशल्य लिहित जाल, ही यादी कितीही मोठी असू शकते. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या किंवा घडून गेलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून, त्याचं थोडंसं निरीक्षण करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची नोंद करायची आहे, त्याची यादी बनवायची आहे. ही झाली आपली पहिली स्टेप. हे असे आपल्याकडं 9, 10 किंवा 15, 20 जितके कौशल्य लिहिता येतील तेवढे लिहिल्यानंतर दुसरी स्टेप आपली असेल ती म्हणजे स्वतःचे स्किल्स शोधणे. मग आता स्वतःचे स्किल्स शोधायचे ते सुद्धा आपल्या आयुष्यातील आदर्श व्यक्तीला कंपेअर करून. तर हे कसं करायचं? जी यादी आपण बनवलेली आहे, फॉर एक्झाम्पल इथं स्क्रीनवर तुम्हाला 9 स्किल्स दिसतायत मिस्टर अमिताभ बच्चन यांचे. तर या कौशल्यांपैकी माझ्याकडं आत्ता कोणती कौशल्य आहेत, हे आपण लिहायचं आहे. म्हणजे 9 पैकी सध्या माझ्याकडं आत्ता ऑलरेडी अवेलेबल आहे. माझ्याकडे ती ॲबिलिटी आहे, ते स्किल्स माझ्याकडे आहेत. ही आपल्याला यादी बनवायची आहे. ती साधारणतः अशी असू शकते. मी आता 4 स्किल्स हे माझ्याकडे आहेत असं आपण लिहिलेलं आहे. मग या स्किलमध्ये सुद्धा हे 4ही स्किल्स 100% आहेत का माझ्याकडे? हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण सगळेच स्किल्स माझ्याकडे 100% असतील का? 100% असतील तर वेल अँड गुड. पण जेवढे मी आता म्हणत आहे, की माझ्याकडे हे 4 स्किल्स आहेत, तर सगळे 100% आहेत का? याचा एक पडताळणी करणं गरजेचं आहे. मग हे माझ्याकडे अवेलेबल असलेले स्किल्सची यादी तयार झाल्यानंतर
प्रत्येक स्किलचा विचार करून त्याच्या पुढे आपण पर्सेंटेज लिहायचे. जसं पंक्च्युअल असणं म्हणजे टाइम मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहे, की कामावर जे काही काम दिलेलं आहे ते वेळेत करणं, जो काही टास्क आहे ती टाईमलाईन नेहमी फॉलो करणं. मग माझ्याकडनं नेहमीच ते होत असेल, मी नेहमीच टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करत असेल, नेहमी मला त्या गोष्टी जमत असतील, तर मी स्वतःला मार्क चांगले देऊ शकते. म्हणजे 90% किंवा 100% जे काही आहे. सेम तसंच मी डिसिप्लिन आहे का? मी शिस्तप्रिय किती आहे? म्हणजे नेहमीच मी शिस्तप्रिय वागते का? की कधी-कधी मी शिस्त मोडून ही काहीतरी गोष्टी करते. त्याच्यानुसार ते पर्सेंटेज आपल्याला लिहिता आलं पाहिजे. माझ्यामध्ये किती प्रामाणिकपणा आहे आणि मी किती नम्र आहे. कारण प्रामाणिकपणा असतो आपल्याकडे, पण 100% आहे का मग? किंवा मॅक्झिमाइज मला करता येतो का? की फक्त आहे ऑनेस्टी पण मी वेळ बघून ते वापरते. तर तिथे स्वतःला ते पॉइंट्स द्यायचे किंवा ते पर्सेंटेज आपण लिहायचे आहेत आणि मग नम्रपणा माझ्याकडे किती आहे. म्हणजे आपण पहिली स्टेप केली, की माझ्या आयुष्यातील आदर्श व्यक्तीचे गुणवैशिष्ट्य मी लिहिली, त्याची यादी बनवली आणि मी जर असं म्हणत असेन, की मला सुद्धा सक्सेसफुल व्हायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर माझ्याकडे त्यातले आत्ता 4 गुणवैशिष्ट्य, कौशल्य ऑलरेडी माझ्याकडे आहेत. पण ते सुद्धा व्हेरिएट करतात किंवा व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये आहे. सगळं 100% नाहीये. तर याचा थोडक्यात एक आढावा घ्यायचा. आणि मग शेवटची आणि महत्वाची स्टेप. ह्या 9 यादी यादीतल्या 9 मुद्द्यांमधून 4 कौशल्य माझ्याकडे आहेत. मग लॅक ऑफ स्किल्समध्ये जे राहिलेले मुद्दे आहेत ते मेन्शन करायचे. हे तसं लिहून काढायला खूप इझी आहे. कारण जे 4 ऑलरेडी मेन्शन केलेत ते सोडून इतर सगळे येणार लॅक ऑफ स्किल्समध्ये. मग आता लॅक ऑफ स्किल्स हे जर आपल्याला असं आपण म्हणत असू, की हे माझ्याकडे नाहीच आहे. पण अगदीच शून्य लेव्हलला आहे का ही गोष्ट? जसं आपण माय स्किल्स म्हणतो, की 100% पर्यंत नाहीये. त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. तर तसंच लॅक ऑफ स्किल्समध्ये सुद्धा त्याला आपण पर्सेंटेज देऊ शकतो. कारण अगदीच 0%ला नाहीये ना. स्किल्सचा अभाव आहे. पण कधीतरी मी ते वापरलंही असेल ते स्किल. कधीतरी माझी ही क्वालिटी मला कामी पण आली असेल. त्याच्यामुळे माझं एखादं कामही झालं असेल. कधीतरी मला त्याच्यामुळे यशही मिळालं असेल. छोट्या-छोट्या गोष्टी मी आत्मसातही केल्या असतील. तर जसं आपण माय स्किल्समध्ये पर्सेंटेज दिले, तसंच आपण इथे सुद्धा पर्सेंटेज देऊ शकतो, की माझ्याकडे या स्किल्सचा अभाव आहे असं मला वाटतं. पण अगदीच शून्य लेव्हलला आहे का? काही अपवादात्मक गोष्टींमध्ये असं असू शकतं, की मी अजून हे स्किल्स कधी वापरलंच नाही, माझ्याकडे ते नाहीच आहे किंवा तशी वेळच आली नाही. किंवा मला नाहीच ते कधी करता आलं. तिथं तुम्ही 0% लिहू शकता. पण असं फारसं कुणाचं येणार नाही. कधी ना कधीतरी आपण हे स्किल वापरलेले असतात. पण तिथं ते किती मिनिमम लेव्हलला आहे, त्याचे ते पर्सेंटेज आपण लिहायचे. म्हणजे आपल्याला कळत जाईल, की मला किती काम करणं गरजेचं आहे, जे स्किल्स माझ्याकडे नाहीयेत त्याच्यावर. आणि हे काम करत जाणं खूप गरजेचं आहे. मग डेव्हलपिंग पॉझिटिव्ह क्वालिटीज असं या ॲक्टिव्हिटीला का आपण नाव दिलं? ह्या सगळ्या पॉझिटिव्ह क्वालिटीज पहिल्या कॉलममध्ये जे आपण लिहिल्या ह्या सगळ्या क्वालिटीज आहेत, हे सगळे स्किल्स आहेत. आणि यातल्या माझ्याकडे कोणत्या आहेत, कोणत्या नाही आहेत याचा आढावा घेऊन त्या पॉझिटिव्ह क्वालिटीज डेव्हलप करायच्या म्हणजे काय, की जे ऑलरेडी माझ्याकडे आहे ते मेंटेन करायचं. म्हणजे माझ्याकडं पंक्च्युअलिटी किंवा डिसिप्लिन मी खूप आहे, 90% पर्यंत आहे. पण म्हणून हुरळून नाही जायचं किंवा त्याचा गर्व व्हायला लागला तर ते स्किल आपण लक्ष न देता पुन्हा ते खाली घसरू शकतं. मग डेव्हलप करायचं म्हणजे ज्या ऑलरेडी आहेत त्या मेंटेनही करायच्या आणि लॅक ऑफ स्किल्समध्ये जे मला असं वाटतं, की माझ्याकडे या नाहीयेत, अभाव आहे, त्या डेव्हलप करायला काम चालू करायचं. मग आता ह्या सगळ्या क्वालिटीज डेव्हलप करायच्या म्हणजे काय करायचं? तर त्याच्यासाठीच तुम्हाला ॲक्चुअल एम-के-सी-एलचा क्लिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स सुद्धा मदत करू शकतो. कारण याच्यामध्ये अशी वेगवेगळे स्किल्स, कौशल्य तुम्हाला शिकायला मिळतील. पण त्याच्या आधी तुमचं तुम्हाला माहिती पाहिजे, की माझ्याकडे कोणती कौशल्य आहेत, कोणती नाही आहेत, कोणती मला शिकायचे आहेत, ते कसे शिकायचे, स्वतःमध्ये कसे आणायचे, याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न वगैरे जरी असतील, तरी तुम्ही ते कमेंटमध्ये देऊ शकता.
सेशनच्या शेवटला मी त्याच्यावर तुम्हाला उत्तरही देईन. माझे टीममेट सुद्धा उत्तर द्यायचा त्याला प्रयत्न करतील. आणि आपला जो कोर्स आहे MKCL क्लिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला असे वेगवेगळे कौशल्य शिकण्याचा एक चांगला योग मिळू शकतो. तर हे तर झालं की स्वतःची ही पॉझिटिव्ह क्वालिटीज ज्या आहेत त्या शोधायच्या कशा, आणि ज्या माझ्याकडे नाहीयेत त्याचा आढावा घेऊन त्याच्यासाठी काय करता येईल याचा विचार करणं सुरू कर. तर सेशन सुरुवात झाल्यापासून आपण बघितलं की व्यक्तिमत्व विकास म्हणजे नक्की काय आहे. तर व्यक्तिमत्व विकास म्हणजे स्वतःची क्षमता वाढवणं, आपले ध्येय विचारात घेणं, आपल्या गुणांचं आणि कौशल्यांचं विश्लेषण करणं, ध्येय निश्चितीकरण म्हणजे थोडक्यात आपलं व्यक्तिमत्व विकास. याची आपल्याला गरज का असते, म्हणजे ऍक्च्युअल स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाची का गरज आहे याचे मुद्दे सुद्धा आपण डिस्कस केले, ज्यामध्ये महत्वाचे मुद्दे होते की स्वतःची अनोखी ओळख बनवण्यासाठी, स्वतःचा सेल्फ इस्टीम वाढवण्यासाठी, निर्णय क्षमता सुधारण्यासाठी, प्रत्येकच क्षेत्रामध्ये पारंगत होण्यासाठी, स्वतःचा भावनिक बुद्ध्यांक किंवा भावनिक बुद्धिमत्ता सुधारण्यासाठी आपल्याला खरंच व्यक्तिमत्व विकासाची गरज असते. आणि मग आपण पाहिलं की व्यक्तिमत्व विकास आणि यश यांचं काय कनेक्शन आहे. कारण यश जे आपण ठरवलेलं आहे, जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्येकाची सक्सेसची व्याख्या वेगळी आहे, तर यशापर्यंत पोहोचण्याचा प्रत्येकाचा मार्ग देखील वेगळा असणार आहे. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी हा जो मार्ग चालायचा आहे, ही जी वाटचाल करायची आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला व्यक्तिमत्व विकासातील हे वेगवेगळे कौशल्य मदत करू शकतात. आणि म्हणून ही यशाची गुरुकिल्ली आहे की स्वतःचा व्यक्तिमत्व विकास जर आपण करत गेलो तर यशापर्यंतची ही वाटचाल आपली सुखकर होऊ शकते, आनंददायी होऊ शकते. खूप जास्त त्रास आपल्याला होणार नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की एक काहीतरी ध्येय निश्चित केलं जातं आणि ते अचिव्हमेंट करण्यासाठी कुठलीही तयारी न करता आपण वाटचाल सुरू करतो. म्हणजे जिथं पोचायचं आहे तिथं जाण्याचा रस्ताच माहिती नाहीये, त्याच्यात काय अडथळे येतील, कुठली वळणं येतील, काहीतरी मला वेगळे इंटरप्शन्स येतील का, याचा विचार न करता डायरेक्ट ऍक्शन कृती करायला आपण जातो. आणि थोडा मार्ग चालत गेल्यानंतर आपल्याला कळतं की अरे इथं आता मला एक स्किल काहीतरी लागणार होतं, ते नाहीये. म्हणजे रस्ता तिथे मध्ये जाऊन आपण त्या रस्त्यामध्ये थांबले जातो. आणि म्हणून जेव्हा आपण ध्येय निश्चित करतो, यश मिळवायचंय असं स्वतःच्या मनाशी ठरवतो, तेव्हा पहिल्यांदा होमवर्क करणं, त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी मला आत्ता कोणत्या कोणत्या पॉझिटिव्ह क्वालिटीज आहेत, कोणते कोणते स्किल्स माझ्याकडे आहेत, याचा आढावा घेणं खूप आणि खूप महत्वाचं आहे. आणि तो आढावा घेणं आणि जी कौशल्य आहेत ती अजून वृद्धिंगत करता येतील का, ती आहे तशी मला मेंटेन करण्यासाठी मला काय करावं लागेल याचा विचार करणं. आणि ज्या स्किल्सचा माझ्याकडे अभाव आहे हे माझ्या लक्षात आले, जसं याच उदाहरणात जर आपण म्हटलं की माझ्याकडे डेडिकेशनच नाहीये, मी काम करते पण डेडिकेशन कमीच पडतं, मला नाही जमत ते. पण मला जर यश मिळवायचं असेल तर डेडिकेशन एक महत्वाचा पार्ट आहे ना तिथपर्यंत पोहोचण्याचा, हे महत्वाचं कौशल्य आहे. तर डेडिकेशन मला स्वतःमध्ये आणायचं असेल तर मग मला त्या गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे. मग त्या मला कुठून मिळतील, मी कशा करू, या सगळ्यासाठी मार्गदर्शन घेत राहणं कंटिन्युअस गरजेचं आहे. आणि व्यक्तिमत्व विकास ही कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. म्हणजे करिअर सुरुवात करताना किंवा एज्युकेशन कंप्लीट झाल्यावर जेव्हा एखादी व्यक्ती करिअरचा विचार करते, तेव्हाच फक्त व्यक्तिमत्व विकासाचा विचार करायचा आणि पुढे आयुष्यभर सगळं व्यवस्थित असेल असं कधीच होत नाही. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपल्याला पुन्हा एकदा नवीन कौशल्याची कधी ना कधीतरी गरज पडू शकते. आणि ती गरज ओळखून त्या नवीन येणाऱ्या सिच्युएशनला सामोरं जाताना ते स्किल्स माझ्यामध्ये आणण्यासाठी, ते मी स्वतः शिकण्यासाठी स्वतः मेंटली प्रिपेअर असणं, त्याची ती तयारी ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे. नाहीतर मग अगदी वयाच्या 35व्या वर्षी, 40व्या वर्षी सुद्धा करिअर चेंज करणारे असतात. करिअरमध्ये चेंज कुठल्यातरी बाह्य गोष्टींमुळे येतो आणि जेव्हा करिअरचा रस्ता बदलायचा असतो किंवा अचानक काहीतरी असं मनात येतं की नाही, आत्तापर्यंत केलेलं हे सगळं सोडून मला वेगळं काहीतरी करायचं आहे. आणि ते करत असताना मला पुन्हा नवीन स्किल्स शिकणं गरजेचं आहे, जो माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असेल.
आणि हे करण्यासाठी ती स्वतःची तयारी असणं, तो एक स्वतःला स्वीकारण्याची, ऍक्सेप्ट करण्याची मनाची ती तयारी असणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी जर आपण करत गेलो तर ऍक्च्युअल आपला व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो आणि व्यक्तिमत्व विकास झाल्यामुळे आपण यशापर्यंत पोहोचू शकतो. तर ही जी ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगितली हे तुम्ही स्वतः करून बघू शकता. ग्रुपमध्ये करताना प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यक्तींचं नाव लिहिल. ऑब्व्हियसली प्रत्येक व्यक्तीची जी आदर्श पर्सन असणार आहे किंवा एक आयडियल पर्सन त्यांच्या लाईफ मधला असणार आहे तो वेगवेगळा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जी यादी बनवेल तेवढे जास्त स्किल्सची यादी आपल्याकडे तयार होईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही 4 लोक मिळून ही ऍक्टिव्हिटी करत असाल आणि प्रत्येकानं जर आपल्या आदर्श व्यक्तीचे 10-10 गुणवैशिष्ट्य आणि कौशल्य लिहिली तर टोटल त्यातले काही कॉमन बाजूला काढले तर साधारणतः 32 ते 35 स्किल्सची लिस्ट आपल्याला मिळू शकते. मिनिमम 30 तरी मिळू शकतात. तर हे पूर्ण एक यादी तयार झाल्यानंतर त्यातून सुद्धा तुम्ही अनालाइज करू शकता, स्वतःचं एक विश्लेषण करू शकता की माझ्याकडे किती अवेलेबल आहेत. खूप छोटे छोटे लागणाऱ्या ह्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला यशापर्यंत घेऊन जातात. मग इतकी मोठी यादी तयार झाल्यानंतर आपला स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी आपल्याला किती वाव आहे बघा. म्हणजे किती नवीन गोष्टी आपण शिकू शकतो आणि ज्याच्यामुळे स्वतःचा व्यक्तिमत्व विकास तर होणारच आहे, पण शाश्वत यश मिळण्यासाठी याचा खूप फायदा आपल्याला मिळू शकतो. आणि म्हणून ही एक ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगितली. तुम्ही ही ऍक्टिव्हिटी नक्की करून बघाल आणि केल्यानंतर तुम्ही त्याचा रिप्लायही देऊ शकता. लास्टला मी माझा मेल आयडी सुद्धा तुम्हाला शेअर करेन. त्याच्यावर तुम्ही ऍक्टिव्हिटी करून झाल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला त्यातून काय कळालं हे तुम्ही शेअरही करू शकता. हे सगळं सांगितल्यानंतर अगदी फक्त तुम्ही एक सेशन ऐकलत किंवा एखादंच कुठलं तरी ट्रेनिंग अटेंड केलं आणि तुमची सगळी पर्सनॅलिटी डेव्हलप झाली असं नाही होणार आहे. कारण हे कंटिन्युअस करत जाण्याची, शिकत जाण्याची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा हे एक विशेष वेबिनार आपण आयोजित केल्यामुळं मी तुम्हाला काही टिप्स सुद्धा देणार आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या बेसिक टिप्स ज्या तुम्हाला उपयोगी पडतील तुमच्या पुढच्या लाईफमध्ये. तर त्या आपण बघूयात काय काय आहेत. एक साधारण 9 ते 10 टिप्स मी तुम्हाला आज देत आहे. पहिली टिप हीच आहे की इच पर्सन इज युनिक. म्हणजे एव्हरी इंडिव्हिज्युअल इज अ युनिक. प्रत्येक व्यक्ती ही युनिकच आहे. या जगातली प्रत्येक व्यक्ती युनिक असते. हे पहिला स्वतः ऍक्सेप्ट करा. कारण आपल्यासारखं दुसरं कुणीही या जगात नाहीये. कारण आपले फिंगरप्रिंट्स कुणालाही मॅच होत नाहीत. हे साधं सायंटिफिकली प्रूफ झालेलं हे आहे की मी युनिक आहे. मला बनवताना युनिकली बनवलं गेलेलं आहे. त्यामुळे माझी आयडेंटिटी, माझं व्यक्तिमत्व सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. म्हणजे हे किती छान फिलिंग आहे बघा की माझ्यासारखी व्यक्ती पूर्ण जगात नाहीये. आणि जेव्हा आपण स्वतःला हा अंदाज किंवा हे एक विचार देऊ की माझ्यासारखं कोणीच नाहीये या जगात, मी एकटीच आहे किंवा मी एकटाच आहे, तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतील आणि स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स येईल की अरे वा, माझ्यासारखं मीच आहे. कारण दुसरी आवृत्ती नाहीये ना आपली. म्हणजे जुळे लोक जरी असले तरी त्यांचे फिंगरप्रिंट्स नाही मॅच होत. काही गोष्टी ते कॉमनली करतात किंवा त्यांच्यात ते सिमिलॅरिटीज असतात, पण त्यामध्येही वेगळा डिफरन्स असतो. तर पहिलं हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की तुम्ही युनिक आहात, हे नेहमी लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची टीप आहे की लर्न सोशल स्किल्स. जसं मी मघाशीही म्हटलं की माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, तर आपल्याला सामाजिक कौशल्य शिकून घेण्याची सुद्धा गरज आहे. तर ती कौशल्य आत्मसात करत जर तुम्ही गेलात तर पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकते. मग आता हे सोशल स्किल्स म्हणजे काय? तर कम्युनिकेशन, इंटरॅक्शन, रिलेशनशिप हे असे आदर की ज्या वेळेस आपल्याला दुसऱ्या व्यक्तीशी संबंध येतो, दुसऱ्या व्यक्तीशी बोलायचं आहे, दुसऱ्या व्यक्तीशी रिलेटेड होऊन काहीतरी काम करायचं आहे, तेव्हा लागणारी सगळी कौशल्य ही सोशल स्किल्समध्ये येतात. त्यानंतरची महत्वाची टीप आहे कम अक्रॉस ॲज अ लीडर. म्हणजे स्वतःला आपण एक लीडर म्हणून सुद्धा प्रेझेंट करण्याची एक ती मेंटॅलिटी बनवली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लीड घेऊन तुम्ही हे करत जाऊ शकता. लीडर व्हायचं आहे म्हणजे डायरेक्ट जाऊन खूप मोठ्या कुठल्या तरी ग्रुपला लीड करायचं आहे असं नाही.
अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही हे लीडरशिप स्वतःची ट्राय करून बघू शकता. नंतरची महत्त्वाची टिप आहे, बी फनी अँड डोंट बी सीरियस ऑल्वेज. म्हणजे कधी-कधी तरी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये ह्युमर सुद्धा ॲड करता आलं पाहिजे. कायमच सीरियस चेहरा करून बसणं किंवा सगळ्या जगाचं ओझं माझ्याच डोक्यावर आहे, असा चेहरा करून बसण्यात काहीच पॉइंट नाही ना. मग ते कालांतरानं आपलं व्यक्तिमत्व तसं बनत जातं आणि आपल्याला मग लेबल लावलं जातं, की हां, ती व्यक्ती होय, ती अशीच आहे. तर कायम सीरियस राहण्यापेक्षा कधीतरी थोडंसं फनी पण आपल्याला होता आलं पाहिजे. नंतरची महत्त्वाची टिप आहे, गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. जे मघाशी आपण बघितलं, की व्यक्तिमत्व विकासाची नेमकी गरज काय आहे? तर कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करणं. कारण जोपर्यंत आपण आपला कम्फर्ट झोन नाही सोडणार, ती सोडण्याची तयारी नाही दाखवणार, तोपर्यंत व्यक्तिमत्व विकास होणारच नाही ना. विकास करायचा आहे म्हणजे मला एक स्टेप पुढे जायचं आहे. तर मला माझा तो कम्फर्ट झोन सोडायचा आहे. मला ट्राय करायचा आहे कम्फर्टच्या बाहेर जाऊन. तर ही गोष्ट तुम्ही ट्राय करू शकता. नंतरचा मुद्दा आहे नो युअर पॉझिटिव्हज. स्वतःच्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या. माझ्यामध्ये पॉझिटिव्ह काय आहे? माझ्या स्ट्रेंथ काय आहेत? मी काय चांगल्या प्रकारे करू शकतो? जसं आपलं माय स्किल्स बघितलं आपण, स्वतःमधले कौशल्य शोधणं, तसंच माझी स्ट्रेंथ काय आहे हे आपण शोधू शकतो. पुढचा मुद्दा आहे तो डू नॉट अव्हॉइड सोशल इंटरॅक्शन. सामाजिक इंटरॅक्शन किंवा समाजात जाऊन बोलणं जे आहे, की एकटं-एकटं न राहता मिक्सअप व्हायला सुरू करा. कारण जेव्हा आपण 4 लोकांशी बोलू, 4 लोकांमध्ये मिक्सअप होऊ, त्यांच्याशी बोलताना, चर्चा करताना नवीन गोष्टी आपल्या लक्षात येतात, नवीन काहीतरी कौशल्य आपल्या लक्षात येतील किंवा त्या व्यक्तीचं ऑब्झर्वेशन करताना एखादी गोष्ट आपल्याला क्लिक होऊ शकते, की "अरे हां, ही व्यक्ती असं करतीये, हे शिकण्यासारखं आहे. हे मला माझ्याकडे कौशल्य आलं तर मला आवडेल. म्हणजे मी हे केलं पाहिजे." आणि म्हणून सोशल इंटरॅक्शन अव्हॉइड नाही करायचं. जेव्हा-जेव्हा आपल्याला चान्स मिळतो, जेव्हा-जेव्हा संधी उपलब्ध असते, अशा काही वेगळ्या प्रोग्राम्सला जाण्याची, सेशन्स अटेंड करण्याची किंवा ओपनली जाऊन ग्रुपमध्ये चर्चा करण्याची, ती टाळू नका कधीच. कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही बाहेर जाऊन, ते चेक नाही करणार, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की लेव्हल काय आहे माझी. मला माझा व्यक्तिमत्व विकास नक्की करायचा आहे, तर काय करायचं आहे? तर त्यातून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजू शकतात. पुढची महत्वाची टिप आहे डोंट गिव्ह अप. म्हणजे कधीच गिव्ह अप नका करू. कितीही निगेटिव्ह गोष्ट आली तरी सुद्धा गिव्ह अप नाही करायचं. कारण ही सुद्धा वेळ जाणार आहे. ही आत्ता आलेली वेळ जाणार आहे. ठीक आहे, मला आत्ता नाही करता येत आहे किंवा मला एखादी गोष्ट अचीव्ह करायला डिफिकल्ट जातंय. मला प्रॉब्लेम्स येतायत, मला अडथळे येतायत माझ्या वाटचालीमध्ये. पण म्हणून मी मग गिव्ह अप करणार का? तर नाही. कंटिन्युइटी ठेवणं, स्वतःची ती मेंटॅलिटी प्रिपेअर करणं, की नाही ठीक आहे, आत्ता मला एक स्टेप चढायला खूप त्रास झाला. पण हा आलेला अनुभव मी पुढच्या ज्या स्टेप मला चढत जायचं आहे, तिथं वापरणार आहे. आणि म्हणून स्वतः कधीच गिव्ह अप नाही करायचं. एफर्ट अँड कन्सिस्टन्सी. म्हणजे जे मी आत्ता म्हटलं, की कंटिन्युअस मी चालत जायचं आहे, गिव्ह अप नाही करणार. तर कायम प्रयत्नशील राहणं आणि ह्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणं. जोपर्यंत माझं ध्येय अचीव्ह होत नाही, जोपर्यंत मला यश मिळत नाही, तोपर्यंत मी कंटिन्युअस चालणार आहे. भलेही मला कितीही त्रास झाले, कितीही अडथळे आले तरी सुद्धा मी चालतच जाणार आहे. ते एफर्ट्स मी घेणार आहे, कितीही त्रास झाला तरी. ती चिकाटी सोडायची नाही. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची टिप, डोंट फिअर फेल्युअर. बऱ्याच जणांना अपयशाची भीती वाटते, की मी अपयशी झालो तर? ॲक्चुअल घडलेलं काहीच नसतं. पण स्वतःच्या मनातच आपण विचार करत राहतो, की "अरे, ही मला गोष्ट जमली नाही तर? मी परीक्षेत पास नाही झालो तर? मला एखादी चांगली नोकरी नाहीच मिळाली तर? इंटरव्ह्यूमध्ये मी सिलेक्ट नाहीच झालो तर?" पहिल्यांदाच जर आपण असा विचार केला, तर आपण यश मिळवण्यासाठी किंवा इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, परीक्षेत पास होण्यासाठी जे काही करायचं आहे, ते नाही करणार. का तर आपली मेंटॅलिटी निगेटिव्ह होऊ शकते. आणि अपयशाची भीती बाळगून इथं चालणारच नाहीये ना. कारण अशी म्हण पण आहे ना, की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मग जरी सगळ्या गोष्टी करून सुद्धा मला अपयश आलं, तर खचून न जाता, गिव्ह अप न करता
त्या फेल्युअर मधून मी काय नक्की शिकले, मी काय शिकलो, मला त्यातनं काय कळालं, मला काय धडा मिळाला, ते शिकून तो लक्षात घेऊन पुढची वाटचाल करताना ते जे मला लेसन मिळालेलं आहे, जो धडा मला मिळालेला आहे, त्याचा वापर मी माझ्या पुढच्या आयुष्यासाठी करणार आहे. आणि हे जर आपण करत गेलो, तर पर्सनॅलिटी डेव्हलप तर होणारच आहे. यशाकडे जाण्याचा आपला मार्ग सुद्धा सुकर होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण करत जाऊ शकतो. पण याला सगळ्यात महत्त्वाची बेसिक तयारी पाहिजे, ती म्हणजे आपल्या मनाची तयारी. आणि आपला स्वतः एक स्वीकार असणं किंवा एक्सेप्टन्स असणं, की हो, मला माझी पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे. मला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. मला यशापर्यंत पोहोचवायचं असेल, तर मी जितके काही मला कष्ट घ्यायला लागतील, जे काही मला प्रयत्न करायला लागतील, जे काही मला शिकून घ्यावं लागेल, कौशल्य आत्मसात करायला लागतील, ते सगळं करण्याची माझी तयारी आहे. हा एक मेसेज आपल्या मनाला आणि मेंदूला देणं, की मी प्रिपेअर आहे आणि आता मला हे करायचंय. आणि तेव्हा आपण अगदी म्हणू शकतो, की मैदानात उतरून प्रॅक्टिस करायला सुरू करू शकतो. तर ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या खूप बेसिक आणि महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला आज दिल्या. पण यासारख्याच अजून वेगळ्या कौशल्यांची माहिती तुम्हाला मिळवायची असेल, वेगवेगळे कौशल्य तुम्हाला शिकायचे असतील, तर तुम्ही MKCLचा क्लिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा कोर्स सुद्धा करू शकता. आणि तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील, तर तुम्ही आत्ता कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेशन्स देऊ शकता, ज्याच्याकरून मी ते वाचून तुम्हाला उत्तरं देऊ शकेन. आणि माझा मेल आयडी मी तुम्हाला आता शेअर करत आहे. तर त्याच्यात तुम्ही मला मेलही करू शकता. तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत त्या सगळ्या. तर आज ह्या सेशनमधून मला तुमच्यापर्यंत हीच माहिती पोहोचवायची होती, की व्यक्तिमत्व विकास म्हणजे नक्की काय आहे? व्यक्तिमत्व विकासाची आपल्याला गरज का आहे? हे करत जाताना व्यक्तिमत्व विकास आणि यशाचं काय कनेक्शन आहे? म्हणजे व्यक्तिमत्व विकास आणि सक्सेस, की टू सक्सेस असं आपण म्हटलं, तर खरंच असं म्हणणं योग्य आहे. कारण यश मिळवायचं आहे, तर ते यशाचा दरवाजा उघडण्यासाठी जी किल्ली आपल्याला लागणार आहे, ती ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमधनं आपल्याला मिळू शकते. व्यक्तिमत्व विकासाची वेगवेगळी कौशल्य शिकून, ही किल्ली वापरून आपण आपल्यासाठी यशाचे दरवाजे नक्कीच उघडू शकतो. आणि ह्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत आज पोहोचवायच्या होत्या. त्यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटी सुद्धा डिस्कस केली. अपेक्षा आहे की तुम्ही ती ॲक्टिव्हिटी करून बघाल. तुम्ही एकटे करू शकता, ग्रुपमध्येही करू शकता. ॲक्टिव्हिटी केल्यानंतरही तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी करताना काही प्रॉब्लेम आला किंवा त्यातून तुम्हाला वेगळ्या काही गोष्टी कळाल्या, तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो नक्कीच तुम्ही आमच्यापर्यंत शेअर करा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण तो देऊ शकता आणि आम्हाला मेल थ्रू सुद्धा ते पोहोचवू शकता. तर या सगळ्या गोष्टी आज मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होत्या. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. हां, एक प्रश्न आलेला आहे. रवींद्र पाटील सरांनी विचारला आहे, की डिसिजन मेकिंग स्किल वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? ॲक्चुअल आपलं स्वतःचं डिसिजन मेकिंग स्किल आपल्याला जर वाढवायचं असेल, तर एक सिंपल गोष्ट मी आता तुम्हाला इथं शेअर करू शकते. कारण डिसिजन मेकिंग स्किल शिकणं हे सुद्धा एक वेगळं स्किल आहे आणि ते असं पटकन 2 मिनिटात सांगून तुम्हाला ते आत्मसात होईल असं नाही. पण बेसिक एक टिप मी देऊ शकते. स्वतःची निर्णय क्षमता आपल्याला वाढवायची असेल, तर छोट्या-छोट्या गोष्टींमधून निर्णय घेणं हे आपण ट्राय केलं पाहिजे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमधनं निर्णय घ्यायचा. अगदी रोजच्या साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी, ज्या याच्या आधी करताना मी कधी केल्या नव्हत्या किंवा जो निर्णय घेताना मी नेहमी दुसऱ्यांची मदत घेतली होती.
जो साधा एकदम सिंपल निर्णय होता माझ्या आयुष्यातील किंवा माझ्या फॅमिलीच्या किंवा माझ्या रिलेटेड कुणाच्या तरी आयुष्याबद्दल मला निर्णय घ्यायचा होता. पण मी नेहमी दुसऱ्यांची मदत घेतली. दुसऱ्यांनी जे सांगितलं तेच मी केलं. पण मला आता असं वाटतं, की माझं हे निर्णय क्षमता किंवा निर्णय घेण्याचं हे जे कौशल्य आहे ते वाढलं पाहिजे. तर आपण हे ट्राय करू शकतो, की ज्या गोष्टींसाठी मला मदत लागत होती, गाईडन्स आपण घेऊ शकतो. पण दुसऱ्यांनी सांगितले ते न ऐकता, स्वतःला काय योग्य वाटतं तो निर्णय घेणं आणि ती कृती करणं, हे आपण नक्कीच करून बघू शकतो. मग इथे प्रश्न असाही येऊ शकतो, की आत्तापर्यंत मला प्रॉब्लेम आले, मी दुसऱ्यांचं ऐकून घेतलं किंवा माझा डिसिजन चुकला तर? पण जर आपण निर्णयच घेतला नाही, तर आपल्याला कळणार कसं, की माझा निर्णय बरोबर आहे का चूक आहे? डिसिजन घेतल्यानंतर आपल्याला कळेल ना, की माझा मार्ग बरोबर होता का चूक होता? आणि जरी तो डिसिजन पुढे जाऊन चुकला, तरी त्याचं वाईट न वाटून घेता, त्यातून मला काय मिळालं? मला लेसन काय मिळाला? मला धडा काय मिळाला? हे लक्षात घेऊन तो आत्मसात करून पुढच्या निर्णयाच्या वेळेस मी याचा उपयोग कसा करू शकतो हे बघणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपला डिसिजन करेक्ट येईल, योग्य असेल, तेव्हा आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होत जाईल, की हो, मी डिसिजन घेऊ शकतो. माझ्याकडे ती क्वालिटी आहे. क्लिअर आहे रवींद्र सर? या रिलेटेड अजून तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढे येत जाणारे सेशन्सही तुम्ही अटेंड करू शकता. माझा मेल आयडी स्क्रीनवर दिसतोय का? अनुराधा मॅमनी सांगितलंय की जीमेलचं हे द्या. स्क्रीनवर तुम्हाला मेल आयडी दिसत असेल माझा. अजून काही प्रश्न असेल तर विचारा. अनुराधा मॅम, तुम्ही supriya.ma@mkcl.org या मेलवर तुम्ही मेल करू शकता मला. अनुराधा मॅम, नो नीड टू से सॉरी, इट्स ओके. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. 1-2 मिनिटं आपण बघूयात कोणाचा प्रश्न येतो का? थँक यू ऑल ऑफ यू. तुमच्या कमेंट्स वाचू शकतेय मी इथं. सेशन तुम्हाला आवडलं. तुम्ही त्याचा वापर नक्की तुमच्या लाईफमध्ये करून बघा. जी ॲक्टिव्हिटी सांगितली ते सुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करून बघा. कारण ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्हाला नक्की लक्षात येईल, की माझ्याकडे कोणती कौशल्य आहेत, कोणती नाही आहेत आणि अजून मला हा प्रवास चालत जाताना किती कष्ट करायचे आहेत. एक प्रश्न आलेला आहे. धनराज साबळे सरांनी विचारला, एखादी गोष्ट शिकण्यासाठी मनाची तयारी करण्यासाठी काय करावे लागेल? चांगला प्रश्न आहे.
नवीन गोष्ट शिकायची असेल तर मनाची तयारी कशी करावी? ऍक्च्युअल नवीन गोष्ट जेव्हा आपल्याला शिकायची असते ती आपण का शिकतो? तर आपल्याला काहीतरी नवीन मिळवायचं आहे. काहीतरी शिकायचं आहे आणि ते शिकून घेऊन मला काहीतरी वेगळी गोष्ट अचीव्ह करायची आहे. म्हणजे उगीचच छान वाटलं म्हणून आपण शिकतो का? तर नाही. त्याच्यामागे काहीतरी हेतू असतो, की मला एखादी गोष्ट ही नवीन शिकायची आहे. तर त्यातनं काहीतरी मला फायदा मिळणार आहे. आणि तो फायदा मिळाल्यानंतर मला जर आनंद होणार असेल, तर मी ती गोष्ट शिकणं गरजेचं आहे. म्हणजे ती गोष्ट केल्याशिवाय मला तो फायदा नाही मिळणार आणि तो फायदा नाही मिळाला तर मी आनंदी नाही होणार आहे. तर मला माझं लाईफ खूप छान आनंदी करायचं असेल, हॅपी राहायचं असेल, तर मला ती गोष्ट शिकायची आहे, हे आपण मनाला पक्कं सांगू शकतो, की नाही, याच्यातून मला फायदा आहे. पुढे जाऊन माझं लाईफ आनंदी होऊ शकतं आणि आत्ता ती वेळ आलेली आहे, की मला हे करायचं आहे. तर तसं जर आपण मनाला समजावलं, मनाला जर पॉझिटिव्ह ह्या गोष्टी पोहोचवल्या आणि विचार जर असे पॉझिटिव्ह आपण केले, तर ती एक मानसिकता आपली होऊ शकते, की मला नवीन एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात अचीव्ह करण्यासाठी आत्ता एखादी गोष्ट शिकणं गरजेचं आहे. तर या प्रकारे आपण ती एक मानसिकता बेसिक तयार करू शकतो. अजून एक प्रश्न आलेला आहे. हा एक प्रश्न घेऊयात आणि आपण थांबूयात. खूप गोष्टीमध्ये आपण पॉझिटिव्ह थोड्या वेळासाठी असतो. ऑल टाईम पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय करावं लागेल? ऍक्च्युअल बी पॉझिटिव्ह असं आपण खूपदा बोलत असतो, की बी पॉझिटिव्ह, पण ते कंटिन्युटी आणण्यासाठी याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त म्हटलं आणि थोड्या वेळासाठी पॉझिटिव्ह राहिलो, असं नाही होत. तर ते एक आपली मेंटॅलिटी तशी बनवणं आणि ती एक सवय लावणं शरीराला, हे प्रॅक्टिस केल्यानंतरच येण्याची गोष्ट आहे. तर ॲक्चुअल ती प्रॅक्टिस करणं, की नाही कितीही निगेटिव्ह काही असलं तरी नाही मी पॉझिटिव्ह विचार करणार आहे. वाईट काही होणार नाहीये. मनात माझ्या जे विचार येतील ते पॉझिटिव्हच असतील. हे जर आपण सवय लावली, तर ते प्रॅक्टिसनी येऊ शकतं, की कितीही नकारात्मक गोष्ट जरी असली, तरी मला विचार त्यातनं सुद्धा पॉझिटिव्ह येतो. म्हणजे हे मानसिकता जे आपण म्हणतो किंवा आपल्या मनात येणारे जे विचार आहेत, ते पॉझिटिव्ह यायला पाहिजेत. तशा प्रकारे आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी येऊ शकते, पण हे प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. सगळ्यांचे प्रश्न घेऊन झालेले आहेत आणि वेळही आपली संपलेली आहे. 1 तासाची वेळ होती. 2-3 मिनिटं जास्तच झालेत आय थिंक. तर आपण इथे थांबूयात. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. भविष्यात सुद्धा तुम्हाला काही गाईडन्स हवा असेल तर तुम्ही आमच्याशी जोडले जाऊ शकता. तुम्ही आम्हाला रिप्लाय देऊ शकता. तसंच माझा मेल आयडी मी मेन्शन केलेला आहे. त्याच्यावर तुम्ही मेल करून सुद्धा मला तुमच्या क्वेरीज विचारू शकता. मी त्याला रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेन. तुम्ही आज सगळ्यांनी वेळात वेळ काढून हे सेशन अटेंड केलं त्याबद्दल सगळ्यांसाठी धन्यवाद आणि तुमचा येणारा हा दिवस खूप छान आनंदी जावो अशी मी शुभेच्छा तुम्हाला देते. धन्यवाद.